माझा सांगा ना. फर्स्ट प्रॉफिट तर सर ₹2 होता. जस्ट टू वा. रुपीज राईट. ₹2. रुपीज मधून आतापर्यंत माझा सर्वात मोठा प्रॉफिट आहे 4791 समथिंग. वाव. एका आणि दिवसामध्ये. हो, डायरेक्शन आणि व्हॉलॅटिलिटी बघून मी डेली 500 टू 1000 रुपीज तरी डेली मी काढते. क्या बात आहे मॅम. क्या बात आहे. वाव. म्हणजे ₹2 पहिला प्रॉफिट ते 4,000च्या प्रॉफिट पर्यंत आणि आता तुम्ही 500 ते 1,000 रुपये पर डे पर पर्यंत. डे. खूप मोठी ग्रोथ आहे ना मॅम. खूप मोठी ग्रोथ. हो. खूप आय एम व्हेरी हॅपी. गुड मॉर्निंग एव्हरीवन. टीम प्रोफेशनल इन्व्हेस्टर मधनं मी निशांत पवार आपल्या सर्वांचं स्वागत करतो. जसं आपल्या सर्वांना माहिती आहे, आपली एक सिरीज चालू आहे दॅट इज सक्सेसफुल ट्रेडर मीट. त्या मीटिंग मध्ये आज आपल्या सोबत आहेत नेहा मॅडम. येस मॅडम, सांगा आपल्याबद्दल. माझं नाव नेहा गणेश बिस्मिल आणि मी हाऊसवाईफ आहे. काहीतरी करायचं लाईफमध्ये आणि हम्म. स्वतःची ओळख बनवण्यासाठी आणि फॅमिलीला काहीतरी सपोर्ट करायचा म्हणून मी बऱ्याच दिवसांपासून आणि मुलं असल्यामुळे माझा जॉब वगैरे होत नव्हता. त्यामुळे मग ओके. घरी बसून काहीतरी करायचं. हम्म. त्यासाठी मी बऱ्याच ठिकाणी ते बीज गुरुकुल वगैरे पण ते लोकांना कन्व्हिन्स करणं ते मला झालं नाही. आणि मग शेवटी माझ्या हस्बंड कडून मला प्रोपाची माहिती मिळाली. त्यांनी पूजा मॅमशी कॉन्टॅक्ट केला राईट. आणि पूजा मॅम कडून बरीच इन्फॉर्मेशन घेऊन मी ट्रस्टेड आहे त्यामुळे मग क्लासेस जॉईन केले. क्या बात आहे. क्या बात. आता ही याच्याबद्दल सांगा ना मॅडम. तुम्ही घर, जी महत्वाची जिम्मेदारी आहे ते सांभाळायचं आणि त्याच्या सोबत करिअर म्हणून ट्रेडिंग करायचं, हे कसं मॅनेज करता तुम्ही दोघी गोष्टी, सांगा ना मला. घरी तर सध्या आम्ही चौघच असतो त्यामुळे खूप मोठी अशी बरोबर. काही माझी फॅमिली नाहीये. राईट. मुलं राईट. स्कूलमध्ये जायच्या आधी मी माझं सर्व आवरून घेते आणि नंतर जसं सर तुम्ही क्लासमध्ये सांगितलेलं की जेव्हा हम्म. आपण फर्स्ट प्रायोरिटी ट्रेडिंगला देतो, ट्रेडिंग आपल्या लाईफमध्ये आपण फर्स्ट ठेवतो तेव्हाच त्यामधून आपल्याला सक्सेस मिळतो. तर राईट. ते मला बरेच दिवस जमलं नाही पण आता मी थोडं थोडं ट्राय करता करता बऱ्या प्रकारे मी ट्राय करते आणि फर्स्ट मी ट्रेडिंगला देते. सव्वा नऊ क्या ते बात. 10:30 हा टाइम तरी मी ट्रेडिंगला देते. त्यामध्ये मी वा. काहीच करत नाही. वा. 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 मग अजून त्याच्याबद्दल सांगा ना. मग तुम्ही कशा सक्सेसफुल झाल्या आता? सुरुवात कशी झाली, काय प्रॉफिट होता, आता कुठपर्यंत पोहोचल्या, त्याच्याबद्दल पण माझा सांगा ना. फर्स्ट प्रॉफिट तर सर ₹2 होता. जस्ट टू वा. रुपीज राईट. ₹2. रुपीज मधून आतापर्यंत माझा सर्वात मोठा प्रॉफिट आहे 4791 समथिंग. वाव. एका आणि दिवसामध्ये. हो, डायरेक्शन आणि व्हॉलॅटिलिटी बघून मी डेली 500 टू 1000 रुपीज तरी डेली मी काढते. क्या बात आहे मॅम. क्या बात आहे. वाव. म्हणजे ₹2 पहिला प्रॉफिट ते 4,000च्या प्रॉफिट पर्यंत आणि आता तुम्ही 500 ते 1,000 रुपये पर डे पर पर्यंत. डे. खूप मोठी ग्रोथ आहे ना मॅम. खूप मोठी ग्रोथ. हो. खूप. आय एम व्हेरी हॅपी. आय एम व्हेरी हॅपी. क्या. थँक्यू कोपा टीम आणि सपोर्ट सिस्टीम तुमची. थँक्यू सो मच मॅडम. थँक्यू सो मच. एक नवीन व्यक्ती, जसं तुम्हाला बघणाऱ्या महिला असतील, जो विचार करतोय स्टॉक मार्केटमध्ये यावं, त्याला काय सल्ला द्याल तुम्ही? काय केलं पाहिजे त्याने? सर युट्यूबवर व्हिडिओमध्ये तर भरपूर काही निगेटिव्हिटी दाखवतात. बरोबर. असंही सांगतात की 90% ट्रेडर्स अनसक्सेसफुल आहेत. ओके. पण त्यातले 10% जे सक्सेसफुल आहेत, राईट. त्यांच्यापासून आपण मोटिवेशन घ्यायला पाहिजे. राईट. त्यांच्यापासून आपण इन्स्पायर व्हायला पाहिजे. राईट. 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 की मी का नाही त्या 10 लोकांमध्ये जाऊ शकतो असं. हां, हां. फॅमिलीमध्ये तर सर ट्रेडिंग हा खूप न्यू म्हणजे त्यांच्यासाठी व्ह्यू आहे. ट्रेडिंग मीन्स राईट. त्यांना गॅम्बलिंग वगैरे असं वाटतं. त्यामुळे राईट. फॅमिलीमध्ये तर नाही, पण माझ्या फ्रेंड्स सर्कलमध्ये बरेच लोकं मला विचारतात, की कुठे क्लास केलेत आणि काय आहे शेअर मार्केट? तर मी राईट. सर फर्स्ट रिकमेंड तुमचा रेफरन्स देते. थँक्यू सो मच मॅडम. थँक्यू सो मच मॅडम. थँक्यू सो मच. आणि सरांचा जो तुम्हाला सपोर्ट आहे, आता सर खुश आहेत ज्यांनी तुम्हाला सांगितलं की हो सर, हो. ज्या दिवशी सर त्यांनी माझा प्रॉफिट बघितला 4000 त्या दिवशी त्यांनी मला ₹1,00,000 फंड दिला ॲड करून. ओ. वाव. की तू क्या करू बात. शकते म्हणून. क्या बात आहे मॅम. क्या. खूप हो. खूप सरांना ॲक्चुअली सांगा मी. तर त्यांनी हम्म. कुठलंही एज्युकेशन न घेता 1 टू 1 अँड 1,50,000 लॉस केलेले. बापरे. कुठलंही बापरे. एज्युकेशन न घेता. ते एक हम्म. मिडल क्लास फॅमिलीसाठी भरपूर झालं ना 1-1.5 लाख हो. म्हणजे. खूप जास्त झालं मॅडम. खूप खूप जास्त जास्त. झाला. तो लॉस मग वर्षभराचा आता पगार जात रिकव्हर होतो. कसा करायचा? हो, हो. रिकव्हर कसा करायचा आणि क्लासेससाठी टाईम पण नाही ॲक्चुअली ते बँकिंग सेक्टरला आहे. राईट. राईट.
आणि मग वडिलांचं माझ्या आणि माझ्या मिस्टरांचं लहानपणापासून मेहनतीमध्येच अख्खं आयुष्य गेलं. बरोबर, तर बरोबर. त्यानुसार तर हा लॉस भरपूर मोठा होता आणि आता तो लॉस रिकव्हर करण्यासाठी त्यांनी मला म्हटलं की तू जॉईन कर क्लासेस हं. आणि हा लॉस तू रिकव्हर कर. क्या बात है! क्या बात है! पण त्यांचं असं म्हणणं होतं रिकव्हरी कर, पण मग तुम्ही एज्युकेशन घेतलं आणि नाऊ यू आर हा. ऑन राइट ट्रॅक. ते ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी होऊन जातील. हो. राइट. बरोबर. खूप छान मॅडम. मला खरंच मजा आली ऐकून तुमची जी जर्नी होती, की लॉसेस कडनं सरांनी तुम्हाला पुश केलं. याच्यामध्ये सरांना पण माझ्याकडनं तुम्ही थँक यू म्हणाल, की आजकालच्या दुनियामध्ये हे सगळं नाही होत, की वाईफला पुश करणे आणि मग तिच्यासाठी स्टँड घेणे. याच्यासाठी हो. तो माणूस जो आहे पाठीमागे उभा तो जेंटलमन लागतो. आणि तुम्ही तुम्ही याच्यातनं जरी लॉसेस केलेले असताना सुद्धा तुम्हाला पुश केलं, की सर एक जेंटलमॅन आहे. त्यांनाही खूप थँक यू म्हणा माझ्याकडनं. खूप छान. राइट. हो. आणि थँक सो मच मॅडम, तुम्ही हे जी तुमची जर्नी शेअर केली, की खरंच आपण सक्सेसफुल होऊ शकतो. फर्स्ट प्रायोरिटी ट्रेडिंगला दिली पाहिजे आणि मग जर तसं दिलं तर तुम्ही खरंच यशस्वी होऊ शकता. खूप छान तुमची स्टोरी होती. आणि तुम्हाला टीम प्रोपातकडनं खूप खूप शुभेच्छा. तुमचा हा 500,000 दिवसाला त्याच्यापुढे आणखीन एक शून्य ऍड हो पुढे काही दिवसांनी. आणि पुन्हा मी एकदा तुमचा हा इंटरव्ह्यू घेईल ज्यावेळी तुम्ही नेक्स्ट स्टेप वरती गेलेले असाल.